मवियात मुंबईच्या जागांवरून शीतयुद्ध पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा सर्वाधिक जागांवर दावा आहे। मुंबईच्या जागांचा तिढा मवियात खोडा घालणार का असा सवाल आहे। किंबहुना मुंबईच्या 36 जागांवरून मवियात 36चा आकडा दिसतोय। पाहूया आपण या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। मवियात मुंबईच्या जागांवरून शीतयुद्ध। काँग्रेस उद्धव ठाकरेंचा सर्वाधिक जागांवर दावा। मुंबईत जागांचा तिढा मवियात खोडा। विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या जागा वाटपावरून जुंपण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बऱ्याच जागांवर दावा केलाय। मुंबईत सर्वाधिक 25 जागा उद्धव ठाकरेंचा पक्ष लढवणार असा अंदाज असताना 36 पैकी 18 म्हणजे निम्म्या जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। धारावी, मालाड पश्चिम, वांद्रे पूर्व, मुंबादेवी, कुर्ला, भांडूप पश्चिम, शिवडी, भायखळा, कलिना, चेंबूर, भिवंडी ग्रामीण, अंधेरी पूर्व, चांदिवली, जोगेश्वरी, माहीम, विलेपार्ले, दहिसर, बोरीवली या मतदारसंघासाठी फिल्डिंग लावली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही 5 जागांवर दावा ठोकलाय। घाटकोपर, अणुशक्तीनगर, भिवंडी, कलिना, बोरीवली या जागा मागितल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर 25 मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। कुर्ला, भांडूप पश्चिम, शिवडी, भायखळा, वरळी, कलिना, दिंडोशी, चेंबूर, भिवंडी ग्रामीण, विक्रोळी, अंधेरी पूर्व, चांदिवली, जोगेश्वरी, माहीम, मागाठाणे, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, मुलुंड, दहिसर, गोरेगाव, कुलाबा, बोरीवली, वर्सोवा, मलबार हिल, घाटकोपर पूर्व या 25 मतदारसंघावर दावा केला। मुंबईच्या तिढ्यावर विचारला असता उद्धव ठाकरेंनी दावा केलेल्या 25 जागांबाबत माहिती नसल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय। आम्ही महाविकास आघाडी म्हणून 288 जागा लढायचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्यासाठी काल आम्ही चाचपणी पण केलेली आहे। कुठल्या कुठल्या जागा मेरिटवर कुठल्या पक्षांनी घ्याव्यात त्याची एक चाचपणी झालेली आहे। 25 जागा जर उद्धव ठाकरे घेत असतील तर मग काँग्रेसला किती जागा मिळतील? कारण ही मोठी अडचण महाविकास आघाडीची असेल। 25 जागा घेतील तर चांगलं आहे ना। अजून जागे वाटपाच्या चर्चाच झाल्या नाही, त्यामुळे त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणं बरोबर राहणार नाही। महाविकास आघाडीच्या या जागा वाटपाच्या तंट्यात आघाडीची बिघाडी होऊ देणार नाही असंही मवियाचे नेते सांगू लागले। महाविकास आघाडीची जे सीट शेअरिंगसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये समन्वय साधून चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सीट शेअरिंगचं काम येणाऱ्या पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल। आमच्या सर्वांचं लक्ष एकच आहे की महाविकास आघाडी पुढच्या येणाऱ्या जे विधानसभाच्या निवडणुका राज्यामध्ये निवडून आली पाहिजे। सरकार महाविकास आघाडीची स्थापन झाली पाहिजे। मुंबई उद्धव ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि विदर्भ काँग्रेस अशी अलिखित वाटणी मवियात झाली होती, पण काँग्रेसच्या आक्रमक बाण्यानं महाविकास आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।